नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे मधुभाऊ सायलीच्या बोलण्याला रिस्पॉन्स देत आहेत. त्यांना जरी बोलता येत नसलं तरीसुद्धा डोळे इथे मिचकावून ते सायलीच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीला मधुभाऊंकडून खूपच महत्त्वाची गोष्ट कळलेली असते आणि ती म्हणजे तिच्या आयुष्यातली गुंतागुंतीची गोष्ट. आणि ती म्हणजे प्रेक्षकांनो, इथे सायलीचे आईवडील मैनावती आणि सदाशिव लोखंडे आहेत का, असा प्रश्न जेव्हा ती मधुभाऊंना विचारते तेव्हा मधुभाऊ डोळे मिचकवून तिला उत्तर देतात. जेव्हा सायली म्हणत असते की हे माझे आईवडील आहेत का मधुभाऊ, मधुभाऊ शांत राहतात. पण जेव्हा सायली म्हणते की ते मला माझे आई वडील वाटत नाही, ते माझे आई वडील नाही आहेत ना मधुभाऊ, तेव्हा मात्र मधुभाऊ रिस्पॉन्स देतात आणि आपले डोळे मिचकवतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला कळलेलं असतं की मधुभाऊ माझ्या बोलण्याला प्रत्युत्तर देत आहेत डोळे मिचकावून. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेही जण ठरवतात की आपण इथे मैनावती सदाशिव लोखंडे यांना बोलवायचं, कारण मधुभाऊ रिस्पॉन्स करतायत याचा अर्थ आवाज त्यांना व्यवस्थितरित्या ऐकू येत आहेत आणि ते प्रत्येकाचे आवाज ओळखतायत सुद्धा. तेव्हा मैनावती आणि सदाशिवला जर इथे आणलं तर कदाचित माझा गैरसमज दूर होईल. मधुभाऊ इथे माझ्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं मला देतील. जो माझ्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये प्रश्नांचा गुंता झालाय, ती सगळी प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित मला मिळतील, असं आता सायलीला वाटतं. आणि प्रेक्षकांनो, तेच होतं. जेव्हा इथे सायली मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना घेऊन येते आणि जेव्हा ते लोक बोलतात की मधुभाऊ, बरं झालं तुम्ही आमच्या मुलीला लहानाचं मोठं वगैरे केलं, असं बोलल्यानंतर मधुभाऊंना कळलेलं असतं की हे दोघेजण सायलीचे आई वडील नाही आहेत. आणि मग जेव्हा प्रेक्षकांनो सायली विचारते की मधुभाऊ आता सांगा, मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे जे गेले ते माझे आई वडील नाही आहेत ना, मधुभाऊ आता उत्तर देतात डोळे मिचकवून की नाही आहेत म्हणून. त्यानंतर हा माझा गैरसमज आहे ना, तेव्हा पुन्हा डोळे मिचकवतात. DNA रिपोर्ट खोटा असू शकतो ना, मधुभाऊ डोळे मिचकवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त धमाका होणार आहे. कारण प्रेक्षकांनो, मधुभाऊंना बघण्यासाठी रविराज काका आणि प्रतिमासुद्धा आलेले असतात. आणि जेव्हा सायली लहानपणीचे म्हणजे तन्वीचा फोटो आणि ती प्रियाचा फोटो, म्हणजे तिला असं वाटत असतं की तो फोटो सायलीचा आहे आणि म्हणून ती दोन्ही फोटो इथे मधुभाऊंना दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ जेव्हा इथे लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघतात, जो रविराज काकांनी दाखवलेला असतो, तो प्रेक्षकांनो फोटो बघितल्यानंतर मधुभाऊ आता कोमातून बाहेरच आलेले असतात आणि बोलण्याचा प्रयत्न करत असतात. मधुभाऊ अक्षरशः बोलू लागलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रविराज काकांमुळे हा चमत्कार झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ बोलू लागल्यानंतर त्यांनी 3 सत्याचा उलगडा केलेला असतो आणि त्यामुळे इथे सगळ्यांना विश्वास बसलेला असतो की लहानपणीची तन्वी ही प्रिया नसून सायली आहे. आणि तेव्हा रविराज काकांनी सायलीला मिठी मारून आपल्या मुलीला तब्बल 2.5-3 वर्षानंतर जवळ घेतलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की मधुभाऊ आता रिस्पॉन्स करायला लागलेत. तेव्हा सायलीला असं वाटतं की मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना आपण इथे आणूया आणि मग मधुभाऊंना प्रश्न विचारूया. तसं केल्यानंतर मधुभाऊंनी डोळे मिचकवून सांगितलेलं असतं की सायलीचे आईवडील मैनावती सदाशिव लोखंडे नाही. आणि हे फक्त सायलीने एकटीने बघितलेलं नसतं, तर अर्जुनसुद्धा तिथे उभा असतो. अर्जुनला सुद्धा कळलेलं असतं की मधुभाऊंनी सायलीला काय उत्तर दिले, त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याचा प्रश्नच तिथे उरत नाही. सायली अर्जुनला खूप आनंद झालेला असतो, कारण अशी चोर लोक, लोकांना फसवणारी लुबाडणारी लोक माझे आईवडील असूच शकत नाही, असं सायलीला वाटत असतं. आणि जे तिला वाटतं ते अगदी योग्य असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आता म्हणते की अर्जुन सर, आता मला कळले की ते दोघेजण माझे आईवडील नाहीत.
माझे आई वडील म्हणून त्यांच्या खूप चुकांवरती मी पांघरून घातलं, पण आता नाही. आता त्या दोघांना मी या घरामध्ये राहू देणार नाही आहे. त्यांना आता मी बरोबर धडा शिकवणार आहे, असं सायली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजण आपल्या घरी येतात. त्याच्या आधी मैनावती आणि सदा लोखंडे यांनी खूप मोठा कांड करून ठेवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, घरामध्ये कुणीच नसतं. सायली अर्जुन दोघेजण मधुभाऊंना बघायला आलेले असतात. प्रिया कुठेतरी बाहेर निघून गेलेली असते आणि इथे प्रताप काका, अस्मिता आणि इथे कल्पना हे तिघेजण गेलेले असतात अस्मिताच्या सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी. आणि पूर्णाजी आता एकटीच घरामध्ये असते. पूर्णाजी शांतपणे झोपलेली असते. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे पूर्णाजीला मैनावतीने कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिक्स करून दिलेलं असतं. इथे आता पूर्णाजी बसलेली असताना मैनावती तिथे येते आणि म्हणते की पूर्णाजी, माफ करा ना आम्हाला. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आणि आम्ही ती मान्यसुद्धा करतो. आता आम्ही पुन्हा आगाऊपणा करणार नाही या. आम्ही दोघेजण कधी खोटे बोलणार नाही आणि चुकीचं तर मुळीच वागणार नाही. फक्त एकदा आम्हाला माफ करा. हे बघा, तुम्ही जर आम्हाला माफ केलं असेल ना, तर मी आता तुमच्यासाठी काफी करते. मला लय चांगली काफी येते, मी बनवू का? तेव्हा इथे पूर्णाजी काहीच बोलत नाही. तेव्हा मैनावती म्हणते की तुम्ही जर माझ्या हातची कॉफी प्यायलात तर मला असं वाटेल की तुम्ही मला माफ केलं आहे. आणि मग इथे पूर्णाजी म्हणते ठीक आहे, करा, तुमच्यासाठी ही कॉफी करा आणि मग मला ही द्या. तेव्हा मैनावती कॉफी बनवते आणि त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिक्स करते आणि मग ते पूर्णाजीला प्यायला देते. तेव्हा प्रेक्षकांनो, पूर्णाजी ती कॉफी जेव्हा पिते तेव्हा पूर्णाजीला गुंगी येते आणि मग ती आपल्या रूममध्ये शांतपणे झोपलेली असते. पूर्णाजी इथे आता शांतपणे झोपल्यानंतर आजूबाजूला काय घडतंय हे पूर्णाजीला कळतच नाही. ती म्हणत असते की मला झोप का येते. तेव्हा मैनावती तिला तिच्या रूममध्ये सोडायला जाते. पूर्णाजीच्या रूममध्ये सोडते आणि तिला शांतपणे झोपू देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, खरा खेळ सुरू होतो. अस्मिता येऊन आता पूर्णाजीला आवाज देत असते, तूही आमच्याबरोबर चल ना, तू पण आमच्याबरोबर चल ना. पण पूर्णाजी शांत झोपल्यामुळे अस्मिता म्हणते ठीक आहे, तुला जर इतकी झोप आली असेल तर तू आराम कर, आम्ही जाऊन येतो हा पूर्णाजी. तेव्हा इथे पूर्णाजी काहीच बोलत नाही. त्यानंतर घरामध्ये कुणीही नाही आहे याचा आता सगळा आराखडा घेतल्यानंतर इथे मैनावती आणि सदाशिव लोखंडे दोघेजण आता काळे कपडे घालतात आणि पूर्णाजीच्या रूममध्ये जातात. चोऱ्या माऱ्या करायची पहिल्यापासून सवय असल्यामुळे इथे आता दागिने चोरून ते सगळेजण पळून जात असतात, ते सुद्धा मागच्या रस्त्याने. कारण इथे सगळेजण आता रूममध्ये न बसता हॉलमध्येच बसलेले असतात. पूर्णाजीला एवढी चक्कर का आली आणि एवढी ती का झोपली म्हणून पूर्णाजीला आता बाहेर आणलेलं असतं आणि अश्विन पूर्णाजीला चेक करत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, इथे सायलीला समजलेलं असतं की मैनावती आणि सदा लोखंडे हे तिचे आई वडील नाही आहेत आणि ही गोष्ट सायलीने सगळ्यांना सांगितलेली असते. त्यामुळे इथे मैनावती आणि सदा लोखंडे हे दोघेजण पळून जात असताना सायलीचं लक्ष जातं आणि ती म्हणते, ते बघा तिकडे कोण आहे, कोण आहे तिकडे. आता इथे चोऱ्या माऱ्या केल्यानंतर पूर्णाजीच्या लॉकरमध्ये असलेला सगळा पैसा, अडका, दागिने हे सगळं आता त्यांनी एका बॅगमध्ये ठेवलेलं असतं आणि ते घेऊन मैना आणि सदा दोघेजण पळून जात असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, घरी आलेल्या सर्व माणसांनी त्या चोरांना पकडलेलं असतं. तर इथे अर्जुन, सायली, त्याचबरोबर इथे अश्विन सगळ्यांनी मिळून चोरांना पकडल्यानंतर ते असतात मैनावती आणि सदा लोखंडे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्यांना इथे रंगेहात पकडल्यानंतर आता सायली त्यांच्या डोक्यावरचं काढते. बघतात तर काय, हे दोघेजण असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, हातामध्ये दागिन्यांची पिशवी असते, ती आता सायली खेचून घेते आणि सगळेजण त्यांना घरामध्ये घेऊन येतात. आणि तेव्हा सायली म्हणते की तुम्ही तुमच्याच मुलीच्या घरामध्ये चोरी केलीत का? लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? तेव्हा इथे मैनावती आणि सदा दोघेही प्रचंड घाबरलेले असतात. आणि तेव्हा सायली म्हणते की तुम्ही माझे आईवडील नाही आणि हे मला कळलं आहे. आपल्यामध्ये काही साम्यच नाही आहे. तुम्ही पैशांसाठी इतके लालची आणि मला पैशाचं काहीही वाटत नाही. कारण मी कधी पैसा लहानपणापासून इतका बघितलेलाच नाही आहे. त्यामुळे पैशाची मला लालचपणा तर अजिबातच नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझे आईवडील नाही हे आता कन्फर्म झालेलं आहे.
तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, मी पोलिसांना फोन करतोय आणि ह्यांना अरेस्ट करायला लावतोय. तेव्हा इथे सायली म्हणत असते, मी काय म्हणते, ह्या दोघांना आपण अरेस्ट करायचं की ह्यांना आपण सोडायचं? अर्जुन म्हणतो, नाही, यांनी आता चोरी केली आहे म्हणून मी यांना अरेस्ट करायला सांगत नाही आहे. पण बायको, यांनी काय केलं आहे? यांनी त्यांच्या मुलीला पैशांसाठी एका बाईला विकलं आहे आणि हा किती मोठा क्राईम आहे हे तुला माहिती नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मला कळलं आहे की हे तुझे आईवडील नाही आहेत, पण ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीला विकलं ती तर मुलगी कुठेतरी निघून गेलीच असेल ना. त्या मुलीचा सुद्धा आपण शोध घेऊच, पण आता सध्या तरी या लोकांना गुलाबबाईप्रमाणे अरेस्ट करायला हवं आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करून मैनावती आणि सदा लोखंडे यांना आता अर्जुनने अरेस्ट करायला लावलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते. मैनावती आणि सदा लोखंडे इथे सायलीची आणि सगळ्यांची माफी मागत असतात, पण इतके दागिने, इतका पैसा चोरून जाणाऱ्या त्या माणसांना माफ तरी कसं करायचं, म्हणून त्यांना आता अरेस्ट केलेलं असतं. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता डोळे मिचकवून रिस्पॉन्स देत आहेत ही गोष्ट सगळ्यांना कळलेली असते. तेव्हा इथे रविराज काका आणि प्रतिमासुद्धा आलेल्या असतात. प्रतिमालासुद्धा आधीचं सगळं आठवत असतं. जेव्हा ही गोष्ट त्यांना कळते तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना बघायला येतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला एक प्रश्न पडलेला असतो की अर्जुन सर, जर मी यांची मुलगीच नाही आहे तर मग हा फोटो कुणाचा आहे? हा फोटोसुद्धा माझा नाही आहे. त्यांची मुलगी जर खरोखरची अशी दिसते तर मी ही नाहीच आहे ना. मग माझ्या नावाच्या पुढे हा फोटो कुणी बरं लावला असेल? कारण का मी लहानपणी जर अशी दिसतच नाही आहे तर मग अशी दिसणारी मुलगी कोण आहे नेमकी? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो, बायको, मला असं वाटतं ना, याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे. तुझी ओळख आहे ना, कोणतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायली म्हणते की याचं उत्तरसुद्धा मधुभाऊच आपल्याला देतील. अर्जुन म्हणतो, कसं काय? तेव्हा इथे सायली म्हणते, चला, मला आता प्रियावरती सुद्धा संशय आहे. तेव्हा इथे सायली प्रियाचा फोटो, दोन्ही गाठोडी तिच्याकडे असल्यामुळे प्रियाचा फोटो आणि तिचा स्वतःचा लहानपणीचा फोटो, दोन्हीसुद्धा फोटो ती घेते आणि आता जाते मधुभाऊंना भेटायला. आणि तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो, रविराज काका आणि प्रतिमासुद्धा आलेले असतात आणि तिथे आता इथे रविराज काका म्हणत असतात की सायली, हे सगळं काय आहे? तेव्हा सायली म्हणत असते की रविराज काका, इथे मधुभाऊ आता मला प्रत्युत्तर द्यायला लागलेत, म्हणजे माझ्या प्रश्नाला ते उत्तर देत आहेत. तेव्हा मी काय म्हणते, मी आता मधुभाऊंना हे दोन्हीसुद्धा फोटो दाखवणार आहे आणि मी त्यांना विचारणार आहे की यातला माझा नेमका फोटो कुठला, मी अशी दिसते का, या दोन्ही फोटोंबद्दल मी विचारणार आहे. म्हणजे मधुभाऊ काय उत्तर देत आहेत हे मला बघायचं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, दे माझ्याकडे. आणि रविराज काका आता प्रियाचा खरा लहानपणीचा फोटो घेतात आणि म्हणतात की मधुभाऊ, खरं खरं सांगा, हा सायलीचा फोटो आहे का? आणि तो असा वरती धरतात आणि मग ते विचारतात, हा सायलीचा फोटो आहे का? मधुभाऊ काहीच बोलत नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात, हा सायलीचा लहानपणीचा फोटो नाही आहे ना? तेव्हा मधुभाऊ डोळे मिचकवतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ खरोखर लहानपणीच्या तन्वीचा फोटो पकडतात आणि म्हणतात की त्यांनासुद्धा खरं खोटं बघायचं असतं की मधुभाऊ काय रिस्पॉन्स करतायत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो दाखवल्यानंतर मात्र मधुभाऊंच्या डोळ्यातून पाणीच येतं. मधुभाऊंच्या डोळ्यातून पाणीच आलेलं असतं आणि तेव्हा रविराज काका म्हणतात, हा लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे, हा सायलीचा फोटो आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, एकाही क्षणाचा विलंब न करता मधुभाऊने आपले डोळे हे ब्लिंक केलेले असतात आणि मधुभाऊने रिस्पॉन्स केलेला असतो की हाच फोटो आहे जो सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांनी जसा सायलीच्या लहानपणीचा फोटो दाखवलेला असतो तर मधुभाऊ पटकन इथे बोलूच लागलेले असतात. ते इथे नुसता रिस्पॉन्स करत नाही तर त्यांच्या तोंडून आता शब्दसुद्धा फुटत असतात, कारण तो फोटो रविराज काकांनी स्वतःच्या हाताने मधुभाऊंना दाखवलेला असतो आणि रविराज काका आणि प्रतिमा हेच सायलीचे आई वडील असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता इथे थोडेसे रिॲक्ट करतात, पॅनिक होतात, पण नंतरला त्यांच्या तोंडून शब्द फुटतो की ही माझी साऊ आहे, माझी साऊ. ते आपल्या हाताने ऑक्सिजन बाजूला करतात आणि म्हणतात की ही माझी साऊ आहे आणि साऊ, तुझे आई वडील म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा, असं त्यांच्याकडे बोट करतात.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांच्या हातामध्ये असलेला फोटो ते म्हणतात की सायलीचा आहे. तर इथे मधुभाऊ शुद्धीवरती आल्यानंतर त्याने पहिला खुलासा केलेला असतो की हा फोटो सायलीचा आहे आणि रविराज काका आणि प्रतिमा हे तुझे आई वडील आहेत आणि त्याचबरोबर प्रिया ही तन्वी नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायलीच्या तळपायावरती असलेलं तुळशीपत्र हे आता मधुभाऊ सायलीला दाखवायला सांगतात आणि म्हणतात की हीच तुमची तन्वी आहे, ही तुमची खरी मुलगी आहे. हा फोटोसुद्धा सायलीचाच आहे. जेव्हा मधुभाऊ आता सगळ्या सत्याचा उलगडा करतात तर जणू काही चमत्कारच झालेला असतो. म्हणजे एका क्षणातच शुद्धीवरती आल्या आल्या मधुभाऊने आपल्या सायलीला, आपल्या साऊला तिचे आईवडील मिळवून दिलेले असतात. तिची खरी ओळख तिला मिळवून दिलेली असते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता सत्य समजल्यानंतर रविराज काका आणि प्रतिमा दोघेही आश्चर्यचकित होतात. जर हा फोटो सायलीचा आहे म्हणजे ही आमची तन्वी आहे, म्हणजे ही आमची मुलगी आहे. प्रतिमामध्ये आणि सायलीमध्ये इतकं साम्य का आहे हे रविराज काकांना आता कळतं. तळपायावरील तुळशीपत्र ही तर तिची जन्मखूण म्हणजे तिची ओळखच असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सायली हीच आपली तन्वी आहे हे तिथे समजल्यानंतर रविराज काका आणि प्रतिमा सायलीला मिठी मारतात आणि तिचा मुलगी म्हणून स्वीकारसुद्धा करतात.